शुभाची हात जोडून नमन करते। संस्कृती ही माझ्या महाराष्ट्राची, संस्कृती ही माझ्या महाराष्ट्राची। 400 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान्वित पुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला। महाराष्ट्र, महाराष्ट्र दऱ्याखोऱ्यांचा, डोंगर कपारींचा, काटेरी करवंदींचा, बकुळ फुलांचा, प्राजक्तांचा, संतांचा, तुमचा आमचा महाराष्ट्र। महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती जिजाऊंनी अगदी विचारपूर्वक घडवले होते। त्यांच्या पुढे रामायण महाभारतातील संदर्भ ठेवले होते, म्हणूनच ते चांगले वाईट समजू शकले। परंतु आजकालची मुले रामायण महाभारताविनाच मोठे होत आहेत। एक काळ असा होता शुभांना संस्काराविना जिजाऊने मोठे होऊच दिले नाही। एक प्रसंग सांगते। दररोज शुभाला झोपण्यापूर्वी एक संस्कारक्षम गोष्ट सांगून दूध प्यायला देऊन झोपत असे। पण काही जिजाऊंना कामानिमित्त गडाच्या पायथ्याशी जायचे होते। यायला संध्याकाळ होणार होती। गोष्टीचा नेम चुकू नये म्हणून जिजाऊंनी त्यांच्या एका विश्वासू दासीला शुभाला एक संस्कारक्षम गोष्ट सांगून दूध प्यायला देऊन झोपवण्यास सांगितले। पण त्या दासीने शुभाला एक संस्कारक्षम गोष्ट न सांगता दूध प्यायला देऊन झोपवले। आल्यानंतर जेव्हा जिजाऊंना ही गोष्ट कळाली, तेव्हा सर्वप्रथम शुभाला उठवले व सारे पोटातले दूध बाहेर काढले। कारण त्यांना माहित होते संस्काराविना पोटात गेलेला अन्नाचा प्रत्येक कण विषासमान असतो। अहो म्हणूनच शुभा घडले, अहो म्हणूनच शुभा घडले। आज काय कितीतरी पुढे आलाय, नवीन तंत्रज्ञान निर्माण झालंय, पण शिक्षण आणि संस्काराविना कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही। माझ्या शुभाकडे 350 किल्ले होते, त्यातील त्यांनी काही बांधले होते, पण किल्ल्याच्या भागावरच काय साध्या दगडावरही त्यांनी स्वतःचे नाव कोरून ठेवले नव्हते। कारण माझ्या शुभाला माहित होते नाव कोरून नाव लक्षात राहत नसते, तर त्याला तसे कार्य करावे लागते। व माझ्या शुभाने महाराष्ट्रातच काय संपूर्ण जगाच्या मनात चिरंतन टिकून ठेवले। आमचा इतिहास लिहिला गेला, घोड्याच्या टाफाने, तलवारीच्या खणखणाने, घडाच्या गडगडाने, शुशंभूच्या शौर्याने, शुशंभूच्या पराक्रमाने आमचा इतिहास लिहिला गेला। माझ्या शुभाकडे शौर्य तर होतेच, तर त्याचबरोबर विश्वनीतिमत्ता ही होती। दक्षिणेतील बराचसा भाग जिंकून घेतला। तेथील बेलवाडी येथील जिंकण्यासाठी प्रमुख असणारी मल्लमा देसाई हिने मोठा संघर्ष केला, परंतु तिचा मराठ्यांपुढे निभाव लागला नाही। तिला कैद करण्यात आले। तिला वाटले मला आणि माझ्या बाला हे लोक मारणार। ती महाराजांना म्हणाली, महाराज मला मारा, माझं राज्य घ्या, पण माझ्या बाला काही करू नका। महाराजांनी तिच्या बाला मांडीवर घेतले व म्हणाले, आमच्या मांडीवर बसलेले आहे ते आमचे भाचे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी। भाईने जर राज्य घ्यायचा नसता तर तिला द्यायचं असतं। व महाराजांनी मल्लमाला तिच्या गडी गावी परत केले व सावित्री हा तिला किताब दिला। अरे माझ्या राजाच्या मनाचा हा किती मोठेपणा! अरे माझ्या राजाने स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते दिले, तर 100% संरक्षण दिले होते। माझ्या शुभाच्या काळात महाराष्ट्र जिल्ह्यात स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगत होती। सिंहाची चाल, गरुडाची नजर,